आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज ती काळी सावली पुन्हा माझ्यावर पडली. संपलंय हे सगळं. मला पुन्हा या काळोखात हात नाही घालायचा. काळो, अंधार, सावली सगळं संपवायला गेले होते. मॅडम, तुम्ही काय बोलताय ना, मला काही बी कळत नाहीये. प्लीज स्पष्ट स्पष्ट सांगा ना काय झालंय. मॅडम बोला की काय झालंय, प्लीज सांगा ना मला. आज नको, पुन्हा कधीतरी. मी थोडा वेळ आराम करू प्लीज. नाही, मी तुम्हाला सोडून कुठे बी जाणार नाही. इथंच तुमच्या बाजूला झोपेन. तुम्ही कुठे निघून गेला तर? नाही जाणार, कुठेही नाही जाणार. नक्की? ठीक आहे, तुम्ही आराम करा. साहेब, ज्यांनी गोंधळ घातला होता तो गोंधळ कुणाच्या सांगण्यावरून घातला हे अमर काढून घेईलच. शिवाय पुढच्या वेळी असं काही होणार नाही याची फुलप्रूफ प्लॅनिंग केली. काय झालं साहेब? शालिनी, शालिनी, काय? हे बघ. काय हे? कोणाचं बाळ आहे हे? आपलं. काय बोलताय? आपलं बाळ? हो, आणि आजपासून तू या बाळाची आई. हे बाळ या घरात आपल्या सोबत वाढेल आता. तुम्ही सांगितलं म्हणून मी या बाळाला माझं बाळ म्हणायचं का? आणि मुळात हे बाळ आहे कोणाचं? तुम्हाला कुठे सापडलं? रस्त्यावर सापडलं. याला कोणी नाही, आता आपणच याचे आई वडील. तर शालिनी बघ तरी, केवढंसं जीव आहे याचं. तिची काळजी घेतली नाही तर हे बाळ जगणार नाही. तू एक स्त्री आहेस आणि स्त्रीच्या मनात मातृत्व काठोकाठ भरलेलं असतं. कानाला वाढवलेल्या यशोदाची परंपरा आपली. या बाळाला वाढव तू आणि याची यशोदा हो. खूप मोठी तुलना करताय तुम्ही. अहो, मी एक सामान्य स्त्री आहे. मला यशोदा वगैरे होणं जमणार नाही. आणि माझ्याही मनात ममता आहे, पण ती माझ्या होणाऱ्या बाळासाठी. हे असं रस्त्यावरच्या पापासाठी नाही. शालिनी, हे बाळ आपलं आहे आणि तू याची आई आहेस. स्वतःच्या बाळासारखं वाढव याला. वन टू थ्री क्लिक. एक मिनिट. शिका, नेक पीस बघ जरा. हा, एकच मिनिट. मॅम, पण तुम्ही खूप भारी दिसताय. थँक्यू. हा, आणि हे गरजेचं आहे का? शिखा, कधीतरी वर्षा 6 महिन्याने ड्रेस घालत असशील ग, आणि बरी दिसतेस. कर आज मॅनेज. आणि आम्ही तुम्ही छान दिसताय. काढ फोटो काढ. वाव, किती छान रांगोळी काढली. और कितनी खूबसूरत दिख रही है तू. किसी की नजर ना लगे. थँक्यू. ए गावठी, बाप रे. अगं, दिवसेंदिवस तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतोय.
काय लावतेस ग चेहऱ्याला? शिखा, ग्लो येतोय ही चांगलीच गोष्ट आहे ना. तुला काही प्रॉब्लेम होतोय का? स्वानंदी, छान दिसतेस तू. आणि साडी नवीन आहे का? नाही म्हणजे आधी पाहिली नाहीये ना म्हणून म्हटलं. तू स्वतःला गिफ्ट दिलीयस की कुणी दिलीये तुला? की कुणाची मागून आणली सगळं? मी दिली तिला साडी. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? स्वानंदी, खूप गोड दिसतेस. थँक्यू मॅडम. शिखा, छान दिसतेस आज. मी तर म्हणते थोडंसं स्वानंदीकडनं शिकूनच घे. म्हणजे ते नेहमी असं शर्ट घालायचं, बाया वर करायचं, गुंड मावाल्यासारखं. मुलीनी कसं मुलीसारखं राहावं, छान नटावं, छान दिसावं. तुझं वेगळंच आहे. आपण असं गुंडासारखं फिरायचं आणि कोणी छान नटून थटून आलं की त्याला टोमणे मारायचे. चुकीचं आहे ना? मॅडम, हे बघा, मी खास गुढीसाठी साडी शिवली. शिवली? ही साडी घोडीसाठी शिवलीस? अहो त्याचं काय आहे ना, आमच्या ऑफिसमध्ये आम्ही कपडे शिवत असतो. थोडा का होईना त्यातनं कापड उरतो. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की गुढीसाठी साडी शिवली तर नवीन कोरी साडी पण घ्यावी लागणार नाही. खूपच छान. स्वानंदी, फॅक्टरीमध्ये उरलेलं कापड यासाठी तू परमिशन घेतली होतीस का कुणाची? नाही म्हणजे पैसे द्यावे लागतील ना त्याचे? नाही संचिता मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो ही साडी मी त्या कापडातनं बनवली. त्याला काय म्हणतात, स्क्रॅपमधनं बनवली. ऑफिसमधलं कुठलं बी सामान मी वापरलं नाही. काय हे संचिता, अगं कधीतरी दुसऱ्यांचं सुद्धा कौतुक करायचं. आणि कंपनीचं नुकसान होईल असं स्वानंदी कधीच करणार नाही, माझा पूर्ण विश्वास. आणि त्यातनं पण तुला असं वाटत असेल ना तर मणी आला ना की आपण त्याच्याशी बोलू.